हे व्हॉइस कल्चर कोणासाठी महत्त्वाचं आहे आणि व्हॉइस कल्चर केल्यामुळे आवाजात फरक पडतो का? हो, जसं आपण मागे पण म्हणालो की व्हॉइस कल्चर अभिनेता आहे, सिंगर आहे, निवेदक आहे आणि जे जे कोणी आवाजाची, काही लोक मार्केटिंगमध्ये असतात, काही लोक टेलिफोन ऑपरेटर म्हणून असतात किंवा टेलिफोनिक मार्केटिंगमध्ये वगैरे असतात. तर ह्या सर्वांसाठी ज्यांना ज्यांना आवाजाचा वापर करायचा आहे त्या सर्वांसाठी व्हॉइस कल्चर महत्त्वाचं आहे. ॲटलिस्ट प्रत्येकाला शिकता येईल की नाही ही नंतरची गोष्ट, पण ॲटलिस्ट थोडी थोडी माहिती घेतली त्याची. आणि गायकांनी तर शिकावं, मी असं म्हणेन. गायकांनी, निवेदकांनी, अभिनेत्यांनी यांनी तर शिकणं गरजेचं आहे, कारण त्यांना कसं आवाजाशी जास्त डील करावं लागतं. खूप वेळ आवाजाला वापर करावा लागतो. शिक्षकांसाठी महत्वाचं आहे, कारण आम्ही शिक्षक 3-3, 4-4 तास लेक्चर्स देतो आणि 4 तास लेक्चर दिल्यानंतर आमचा आवाज थकतो, आवाज बसतो, आवाजात वेगवेगळे अडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे जर का बेसिकली शिक्षकांनी, अभिनेत्यांनी, गायकांनी व्हॉइस कल्चर करणं गरजेचं आहे आणि त्यांनी केल्याने त्यांना खरोखरच फरक पडेल. लोकांना आवाज, उच्चार आणि सुरांमध्ये काय प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवतात? हां, लोकांना जे प्रॉब्लेम जाणवतात ते माझ्या लक्षात असं आलेलं आहे की जे लोक वापर आवाजाचा जास्त करतात किंवा चुकीच्या पद्धतीने वापर करतात त्यांना आवाज बसणं, आवाजात कंपनं येणं, म्हणजे व्हायब्रेशन्स येणं. गाणाऱ्यांना स्पेशली बोलताना पण काही लोकांचे येतात, पण गाणाऱ्यांचे व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतात. एखादा गाताना, एखादा सूर लावताना सा हा सूर आहे तर तो सा असा तो होणार, किंवा ओंकार वगैरे करताना तर आवाजात कंपनं येणं, आवाज बसणं किंवा आवाज पडणं बोलता बोलता. गायकांमध्ये मोस्टली होतं की गाता गाता आवाज ड्रॉप होतो कुठेतरी, त्याला आम्ही व्हॉइस ड्रॉपिंग म्हणतो. तर आवाज पडतो गाताना, आवाजाची स्थिरता कमी होणं, आवाज स्थिर होता होता कुठेतरी पटकन थांबतो तो. तर ह्या अशा प्रकारच्या अडचणी येतात. कधी कधी बोलताच न येणं, असं पण होतं की बोलून बोलून होतं आणि त्यांना आवाजाचं म्हणजे तोंडातून शब्दच फुटत नाही त्यांच्या, असंही होतं काही लोक. तर अशा प्रकारचे असतात. आवाजात जड होणं, आवाजात थोडा घोगरेपणा येणं, आवाज बदलणं. जसं आपला सर्दीमध्ये नॉर्मल आवाज सगळ्यांचा बदलतो आणि सर्दी संपल्यानंतर तो ओके पण होतो. पण हे जे काही प्रॉब्लेम होतात हे ओव्हर युझिंगमुळे किंवा आवाजाला नीट न वापरण्यामुळे अशा प्रकारचे हे प्रॉब्लेम आहेत.